नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या सगळ्या गडबडीमध्ये तीन वेगवेगळ्या राज्यातल्या पोटनिवडणुका झालेल्या आहेत आणि मी बोलतोय तेव्हा सगळे निकाल हाताशी आलेले नाही. एक गुजरात, एक मध्य प्रदेश आणि एक बिहार, तीनही ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि गुजरात वगळता उरलेल्या दोन ठिकाणी भाजपचा त्या पोटनिवडणुकीमध्ये पराभव होणार हे जवळजवळ निश्चित आहे. कदाचित थोडं इकडे तिकडे होईल, पण आतापर्यंत जेवढं बहुसंख्य मतदान मोजून झालेलं होतं त्यानंतर असं चित्र आहे की बिहारमध्ये बाकीपूर, मध्य प्रदेशमध्ये दतिया या दोनही जागा ज्या भाजपच्या होत्या त्या भाजप गमावणार आणि या दोनही जागी भाजपचे दिग्गज नेते यापूर्वी निवडून आलेले आहेत. उरलेली कुठली तरी एक गुजरात मधली जागा आहे, पण ती भाजपने जिंकली तर काही नवल मानण्याचं कारण नाही. ते भाजप, गुजरात हा भाजपचा एकूणच बालेकिल्ला आहे. त्यामुळे दोन ठिकाणी भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव झाला विधानसभेचा. त्यामुळे तिथल्या एकूण राजकीय परिस्थितीमध्ये काय फारसा बदल होण्याची शक्यता नाही. तिथली सरकार बदलण्याची शक्यता नाही आणि तेवढ्या त्या पक्षाच्या दृष्टीने, सत्तेच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या अशा जागा नव्हत्या. पण तरीही मी भाजप समर्थक आहे, तर मला थोडंफार वाईट वाटणं स्वाभाविक आहे. मी ते नाकारणार नाही आणि मग सारवासारव करण्यासाठी मी काही व्हिडिओ बनवेन असं बिलकुल नाहीये. पराभव हा पराभव असतो निवडणुकीत आणि तो 1,00,000 मतांनी हो की 1 मतांनी हो, पराभव पराभव असतो आणि त्यामुळे तो पराभव स्वीकारणं हे कुठल्याही पक्षाला, उमेदवाराला किंवा त्याच्या समर्थकांना भाग असतं. कारण तुम्ही काही द्या, तुम्ही काही कारण द्याल नाही, पण एकूण पोटनिवडणुकीचं राजकारण हा विषय समजावणं मला अगत्याचं वाटलं आणि म्हणून मी हा विषय काढतोय. आणि त्याचं कारणही आहे की आता 3 पैकी 2 पोटनिवडणुकांमध्ये भाजप हरला आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात हरला. त्यामुळे आता भाजपला उतरती कळा लागली. मोदींच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली किंवा मोदींच्या लोकप्रियतेचा शेवटाची सुरुवात झाली वगैरे वगैरे भरपूर काही काही बोललं जाईल आणि ते स्वाभाविक आहे. दीर्घकाळ अपयश पचवत बसलेल्या विरोधी पक्षांना किंवा भाजप विरोधकांना थोडा जरी आशेचा किरण दिसला तरी त्यांनी आनंदोत्सव करावा, तर ते योग्यच आहे. ते गैरलागू आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. तो त्यांचा अधिकार पण आहे आणि त्यावरून मग मोठमोठी स्वप्न बघणं हे सुद्धा गैरलागू नाहीये. फक्त ती स्वप्न साकार करण्यासाठी जी मेहनत करणं आवश्यक असतं ती मेहनत भाजपचे विरोधक करणार का, हा माझा नेहमीचा प्रश्न आहे. पण असो, आत्ता तो आज विषय नाही. या 3 पोटनिवडणुकांचा एकूण भारताच्या आणि त्या त्या राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो या दृष्टीने मला आजचा विषय मांडायचा आहे. मी तुम्हाला एक खूप जुनी गोष्ट थोडी आठवण म्हणून सांगतो. कारण मी राजकारण जे समजून घ्यायला लागलो त्या काळातली ही महत्वाची घटना होती आणि आज जसे सगळे विरोधक आनंदोत्सव साजरा करतील तसा त्यावेळेला ती भावना माझ्याही मनात होती. पण परिस्थिती बदलते कशी हे मी जिथून शिकलो त्यातली ती पहिली पोटनिवडणूक आहे. मी तुलनेने नवा नवा पत्रकार होतो. अगदी पत्रकारितेची बाराखडी गिरवत होतो म्हणायला हरकत नाही. 1970 सालची गोष्ट आहे. आमच्या लालबाग परळमध्ये ती पोटनिवडणूक झाली होती. कृष्णा देसाई या कम्युनिस्ट आमदाराच्या हत्येमुळे रिकाम्या झालेल्या जागेची ती निवडणूक होती आणि तिथे कृष्णा देसाई यांच्या पत्नीला सर्वपक्षीय पाठिंबा देऊन उमेदवार उभा केला होता. तर ज्या शिवसेनेवर कृष्णा देसाईंच्या हत्येचा आरोप होता त्यांच्यातर्फे वामनराव महाडिक हे उमेदवार होते.
आणि त्यावेळेचा भाजप म्हणजे जनसंघ वगळता कोणीही वामनराव महाडिकांना पाठिंबा दिला नव्हता. आणि शिवसेना हा तसा मुंबई ठाण्यापुरता मर्यादित पक्ष किंवा संघटना म्हणून ओळखली जात होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये सगळे पक्ष एका बाजूला असताना जनसंघासारख्या तेव्हा नगण्य असलेल्या पक्षाचा पाठिंबा घेऊन शिवसेनेने ती लालबाग परळची जागा जिंकली होती. वामनराव महाडिक हा शिवसेनेचा पहिला आमदार होता विधानसभेत पोहोचले आणि 20,000च्या फरकाने वामनराव जिंकलेले होते. पण मित्रांनो, त्याच्यावर आता शिवसेना किती फार मोठ्या पल्ले मारत जाणार वगैरे वगैरे ही चर्चा कोणीही पत्रकारितेत तरी केलेली मला आठवत नाही. पण माझ्यासारख्या शिवसेनेच्या तत्कालीन समर्थकांना आता शिवसेना एकामागून एक मजल दरमजल करीत महाराष्ट्र पादाकान करू शकतो असंही वाटलेलं होतं. पण वस्तुस्थिती इतकी चमत्कारिक असते की त्यानंतर 1972 मध्ये जेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, जनरल इलेक्शन झाली, त्यामध्ये तेच वामनराव महाडिक हे त्याच लालबाग परळ मतदारसंघातून अत्यंत दारुण परिस्थितीत पराभूत झाले होते. आणि इथून म्हणजे पत्रकारिता वगैरे जी सुरू झाली तिचा तो काळ होता. आणि हे सगळं राजकारण त्यातले चढ उतार समजून घेण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत होतो. मला चमत्कारिक वाटलं तर बाकी महाराष्ट्र मुंबई सोडून द्या, पण आमच्या लालबाग परळमध्ये शिवसेनेचा पराभव होण्याचं कारण काय? खरं तर त्याच्या आधी त्याच मध्य दक्षिण मतदारसंघामध्ये किंवा मध्य उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे दोनही उमेदवार लोकसभेला असेच अत्यंत लज्जास्पदरित्या पराभूत झाले होते. आणि हा मध्य उत्तर मध्य दक्षिण किंवा दक्षिण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. पण लोकसभा आणि विधानसभा या दोनही निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला, कारण त्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. त्या पोटनिवडणूक आणि सार्वत्रिक निवडणूक यामध्ये काही मूलभूत फरक असतात. सहसा कुठल्याही पोटनिवडणुकीने सार्वत्रिक राजकारणावर राज्याच्या किंवा देशाच्या कुठलाही फारसा मोठा परिणाम होत नसतो. त्यामुळे सामान्य मतदार सुद्धा पोटनिवडणुकीसाठी की सार्वत्रिक निवडणुकीसाठी, लोकसभेसाठी किंवा विधानसभेसाठी किंवा सरकार निवडण्यासाठी की त्या मतदारसंघापुरता प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करतो, हा विचार मतदार करायला लागले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये जो बालेकिल्ला वाटतो तो पोटनिवडणुकीमध्ये बालेकिल्ला उरत नाही, हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पण एक गोष्ट आहे की नरोत्तम मिश्रा नावाचा दतिया मधला मध्य प्रदेशातला भाजपला दिग्गज उमेदवार, त्याला तिकीट मिळालं नसलं तरी त्याचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ होता. आणि म्हणून भाजपचा बालेकिल्ला, तिथे जर काँग्रेसने बाजी मारली असेल तर मतदार किती प्रत्येक निवडणुकीचा वेगवेगळा विचार करतो त्याचं ते उत्तर आहे. आणि तीच गोष्ट बिहारच्या बाकीपूर मधली आहे, ज्या बिहारमध्ये रणनीतिकार प्रशांत किशोर याच्या नवख्या जनसुराज पक्षाला अवघी 8-9 महिन्यापूर्वी एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. त्या पक्षाचा संस्थापक प्रशांत किशोर हा बाकीपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला हरवून जिंकलेला आहे. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी की या बाकीपूरची पोटनिवडणूक झाली, याचं कारण तिथून 4-5 वेळ निवडून आलेला भाजपचा आमदार नवीन नितीन, जो बिहारच्या राजकारणामध्ये मंत्रीपद भूषवलेला होता आणि आता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे प्रशांत किशोरने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाला हरवलं असं म्हणावं लागतं. तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे, कारण तो मतदारसंघ हा नवीन नितीन या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा बालेकिल्ला होता. त्याच्या आधी तिथून त्याचे वडीलही निवडून येत होते. पण या पोटनिवडणुकीत प्रामुख्याने नवीन नितीन हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे झालेली पोटनिवडणूक जी आहे,
कारण नवीन नितीन हा राज्यसभेवर निवडून गेला आणि त्यामुळे त्याला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागला आणि तिथे प्रशांत किशोर जिंकलेला आहे. पण ही पोटनिवडणूक आहे आणि ही वस्तुस्थिती अगदी निवडणुकीच्या प्रचारात देखील खुद्द प्रशांत किशोरने साफ साफ मतदारांना समजावली होती. 8-9 महिन्यापूर्वीच्या निवडणुकीत तुम्ही भाजप आणि जनता दल युनायटेडला सत्तेवर आणलेलं आहे, ते सरकार कायम राहणार आहे. बाकी पुढच्या मतदाराने भाजपच्या उमेदवाराचा पोटनिवडणुकीत पराभव केला म्हणून बिहारमध्ये सत्ता बदल होणार नाहीये, सरकार बदलणार नाहीये, सरकारला कुठलाही धक्का लागणार नाही, इतकं भक्कम सरकार आहे. जे सरकार आहे ते प्रशांत किशोर जिंकला तरी कायम राहणार आहे आणि हरला तरी कायम राहणार आहे. एक आमदाराने विधानसभेच्या रचनेमध्ये कुठलाही बदल होणार नाही. पण एक आमदार भाजपने गमावला तर सत्तेची मस्ती जी काय थोडीफार भाजपला चढलेली असेल किंवा अधिक चढली असेल तिला धक्का लागेल. तेव्हा भाजपला या एक पोटनिवडणुकीतून जाग करण्याची संधी आहे आणि सत्ता बदलाचा धोका नाही हे समजावल्याचा परिणाम सुद्धा असा होऊ शकतो. नेहमी एक गोष्ट होत असते, अगदी आपल्याकडे आत्ता लक्षात घ्या, 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर युती मोडून मुख्यमंत्री व्हायला जनतेने नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलेले उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेत असताना मंगळवेढा पंढरपूर या मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार जे होते त्यांचा मृत्यू झाला आणि तिथल्या पोटनिवडणुकीत चांगली रणनीती आखून विरोधी नेतेपदी बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पोटनिवडणुकीत हरवलं होतं. म्हणून महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं नव्हतं. असं क्वचितच झालंय की एखाद्या ठिकाणी पोटनिवडणुकीच्या निकालांनी राज्यातली सत्ता बदलली. मला वाटते मध्य प्रदेशात किंवा उत्तर प्रदेशात असं एक दोनदा झालेलं आहे की पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री उभा राहिला उमेदवार म्हणून आणि तो पराभूत झाल्यामुळे त्याला मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आणि सत्तांतर झालं होतं. पण बाकीच्या ठिकाणी असं सहसा होत नाही. आणि त्याप्रमाणे मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगेन की या निवडणुकीच्या निकालावर एकूण राज्यव्यापी आणि राष्ट्रव्यापी राजकारणाची गुंतागुंत उलगडता येत नाही आणि समजावून सांगणं सुद्धा सोपं असतं. उद्धव ठाकरे यांचं सरकार नसताना मला वाटतं तुमच्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि कसबा अशा 2 विधानसभाच्या आमदारांचे मृत्यू झाले आणि त्यामुळे तिथे पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी चिंचवड भाजपने कायम राखली तरी कसबा हा अगदी ब्राह्मण बहुल मानला जाणारा जो मतदारसंघ होता तिथे भाजपचा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला. धंगेकर नावाच्या काँग्रेसच्या उमेदवाराने तो पराभव केला आणि त्यानंतर धंगेकर असं काही वागत होते किंवा काँग्रेस पक्ष असा काही वागत होता की झालं महाराष्ट्रातून भाजप संपल्यात जमा आहे. भाजपचा अत्यंत मोठा बालेकिल्ला असलेल्या कसबा या मतदारसंघामध्ये काँग्रेसने बाजी मारली म्हणजे महाराष्ट्रातून भाजप संपली, पुण्यातून भाजप संपली असे दावे केले गेले. पण 2024ची लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो दोन्ही वेळेला त्याच कसबा मतदारसंघामध्ये भाजपने फार मोठी झेप घेऊन दाखवली. एवढंच कशाला, जे धनगेकर आपल्या विजयानंतर पुण्यातून काँग्रेस संपली म्हणत होते ते धनगेकर लोकसभेला पण हरले आणि नंतर सार्वत्रिक निवडणुकीत कसबा मतदारसंघ सुद्धा गमावून बसले. आता तर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत निघून गेलेले. सांगायचा हेतू किंवा मुद्दा असा मित्रांनो की प्रत्येक निवडणूक वेगळी असते. ती लोकसभेची असो, विधानसभेची असो किंवा पोटनिवडणूक असो. सार्वत्रिक आणि पोटनिवडणूक यात जो फरक मतदार करतो
आणि त्याप्रमाणे प्रसंगानुसार आणि परिस्थितीनुसार मतदार आपलं मत बदलत असतो. आणि म्हणूनच आत्ता ज्या 3 पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपने आपला पराभव स्वीकारलेला असेल तरी त्यामुळे राष्ट्रीय किंवा राज्यांच्या राजकारणामध्ये फार मोठी उलथापालथ होईल अशा गमजा विरोधी पक्षाकडून केल्या जाणार, गेल्या पण पाहिजे. त्यांना निसटता का होईना किंवा कसा का असेना, किरकोळ का असेना विजय मिळालेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव त्यांनी केला पाहिजे. किंबहुना तेवढी जी संधी मिळालेली आहे तिचा वापर करून पुढच्या राजकारणामध्ये मोठी झेप घेण्यासाठी विरोधी पक्षांनी असा आक्रमक पवित्रा घेणं, देखावा निर्माण करणं गरजेचं असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघतो एखाद्या आक्रमक फलंदाजाचा एखादा झेल इतका उंच उडालेला असतो आणि सोपा असतो, पण तो झेल जेव्हा सुटतो तेव्हा त्याला जीवदान मिळालं म्हणतात. आणि मग ते जीवदान मिळालं तर त्याचा फायदा समोरचा फलंदाज किती उठवतो यावर अवलंबून असतो. आपल्या आक्रमकपणामुळे आपल्याकडून चूक झाली होती, उंच आणि सोपा झेल उडाला होता, पण सुदैवाने आपण बचावलो. तर यानंतर प्रत्येक बॉल बघून आणि जपून खेळलो तर आपण अगदी चांगली धावसंख्या उभारू शकतो, चांगलं शतक ठोकू शकतो. एवढं भान जर त्या फलंदाजाला आलं तर तो शतकापर्यंत जाऊ शकतो, एक चांगली खेळी खेळून जाऊ शकतो. आणि म्हणूनच त्यानंतर आपल्याला जीवदान मिळाले हे ओळखून जर तो फलंदाज वागला तर तो चांगला फलंदाज म्हटला जातो. तसं चिरकुट का असेना बाकीपूर किंवा नतिया मधला जो विरोधकांचा विजय आहे हा तुलनेने चिरकुट आहे, क्षुल्लक आहे, पण त्या आधारावर त्यांनी पुढच्या राजकारणासाठी स्वप्न बघितली पाहिजे, नाही ती स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पण तितकीच एक गोष्ट आणखीन खरी असते की भाजप सारख्या पक्षाने आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये असा झटका बसल्यानंतर सावध होणंही आवश्यक होतं. आणि आजपर्यंतचा अनुभव आपण बघितला तर भाजप तितका शहाणा होतो. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेन, 2017 मध्ये अशाच प्रकारे 2 पोटनिवडणुका झाल्या होत्या, फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा, जिथून भाजपचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लोकसभेत निवडून आले होते, पण विधानसभेच्या घटनात्मक पदाचा स्वीकार केल्यामुळे त्यांना लोकसभेची जागा सोडावी लागली आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या होत्या. अशा वेळेला उत्तर प्रदेशमधला प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी अखिलेशचा यांनी त्या दोनही जागा लढवल्या आणि ऐन वेळेला अवघ्या 2 दिवस आधी त्या पोटनिवडणुकीत उमेदवार न उतरवणाऱ्या मायावतींनी आपला पाठिंबा समाजवादी उमेदवारांना जाहीर केला आणि दोनही जागा भाजप हरलं. केशवप्रसाद मौर्य फुलपूर आणि मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघामध्ये दोन्हीकडे समाजवादी उमेदवार जिंकले. आणि त्यानंतरच पुढे उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीसाठी 2019च्या सपा आणि बसपा युती झाली होती. पण ह्या दोनही जागा अवघ्या 2 वर्षानंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाने गमावल्या. तेव्हा हा फरक लक्षात घ्या. पण त्या पोटनिवडणुकीच्या निकालाच्या आधारावर मायावती आणि अखिलेश जवळ आले, लोकसभेला त्यांनी युती केली, तर या गोष्टी होत असतात. त्यामुळे फार मोठा राजकारणात ना उत्तर प्रदेशच्या ना देशाच्या राजकारणात बदल झाला. तेव्हा बाकीपूर नंतर विरोधकांनी भाजप विरोधकांनी आनंदोत्सव केलाच पाहिजे. पण भाजपने सुद्धा यातून धडा शिकणं आवश्यक असतं. कुठलाही बालेकिल्ला नसतो जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष लढाईत तो परत परत जिंकून अभेद्य राहता. मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.